बातमी राजकीय वर्तुळातून धनुष्यबाण हे पक्षचिन्ह पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय। शिवसेना भवन इथे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक झाली। या बैठकीत त्यांनी पक्षचिन्हाबाबत मोठं भाष्य केलंय। सुप्रीम कोर्ट पक्षचिन्ह एकतर आपल्याला देईल किंवा ते गोठवून टाकेल असं उद्धव ठाकरे म्हणाले। 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले। तर शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले त्याच्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिवसेनेलाच मिळणार। सुप्रीम कोर्टात धनुष्यबाणाचा निर्णय आपल्या बाजूनच लागणार। धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाणार। तर उद्धव ठाकरेंच्या पक्षचिन्हासंदर्भातल्या दाव्याचा शिवसेनेकडून समाचार घेण्यात आलाय। पक्ष सोडून चाललेले कार्यकर्ते टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय। पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे धनुष्यबाण पुन्हा त्यांनाच मिळेल असं बोलल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। त्यामुळे शिवसेनेनं हा टोला लगावलाय। कोर्टानं ठाकरेंना कानात सांगितलंय का असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावलेला आहे। तेलही गेलं तुपही गेलं हाती धुपाटणं आलं अशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची झालेली आहे। रोज शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते माजी आमदार खासदार आता आजी कोण नाही आहे ते सर्वजण त्यांना सोडून चालले। मग आता ते थांबणार कसे, त्यांना थांबवायचे कसे? पक्ष संपुष्टात चालला आहे म्हणून अशा पद्धतीची ते वक्तव्य करतात। बाकी दुसरं काही नाही आहे। कार्यकर्ते पदाधिकारी थांबवण्याकरता अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाचे जज काय त्यांच्या कानात येऊन बोलले का? अहो, एकीकडे सुप्रीम कोर्टावरती निवडणूक आयोगावरती टीका करतात आणि अशा पद्धतीचे वक्तव्य करतात। तेलही गेले तुपही गेले हाती धुपाटणे आले अशी त्यांची परिस्थिती आहे।